तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एकदम पॉवरफुल लर्निंग व्हिडिओमध्ये. ओके, तर तुम्ही बघत आहात आणि आता तुम्ही इंडिकेटरचा ॲक्सेस पण तुम्हाला भेटला असेल. पण समजा भेटला नसेल तर तुम्ही बिनधास्त मला टेलिग्रामला DM करू शकता. ओके, तर आता आज बघा, गोल्डने एकदम गॅप ऑफ ओपनिंग केली होती इथं. डायरेक्टली गोल्डने एकदम मोठी गॅप ऑफ ओपनिंग केली होती. तर अशा वेळेससुद्धा आपल्या इंडिकेटरने किती मस्त काम केलेलं आहे. आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्याच्या आधी पण मी खूप वेळा सांगितलं आहे की हे इंडिकेटर नाही आहे. कारण इंडिकेटर काय करतं, लॅगिंग इंडिकेटर असतात. आधी प्राईस मूव्हमेंट होते, त्याच्यानंतर ना इंडिकेटर जे आहे ते रिझल्ट देतं, बरोबर. पण आपलं हे इंडिकेटर नाही आहे, हे एक कॅल्क्युलेटर आहे. का? कारण हे लाईव्ह मार्केटमध्ये काही अशा गोष्टी कॅल्क्युलेट करतं आणि तुम्हाला डायरेक्टली पिन पॉईंट लेवल्स देतं. ओके, आता लेवल्स देतं म्हणजे काय, बाईंग सेलिंगचे सिग्नल डायरेक्टली देत नाही तुम्हाला. ह्या इंडिकेटरचा वापर करून रेंज ड्रॉ करावी लागते. ओके, आता तिथे कशी ड्रॉ करावी लागते, आज मार्केटने कसं काम केलं आहे, गोल्डने कसं काम केलं आहे, हे तुम्ही पिन पॉईंट बघा. ओके, आणि आता लाईव्ह मार्केट आहे. मला काल विकेंडमध्ये एक जणांनी विचारलं होतं की हे इंडिकेटर फक्त ऑफलाईन मध्ये काम करतं का लाईव्ह मार्केटमध्ये पण काम करतं. तर आता तुम्हीच बघा, तुमच्या समोर रिझल्ट आहे. आपण सकाळी, मला वाटतं आपण सकाळी ही मूव्हमेंट कॅच केली होती. ही एकदम पिन पॉईंट 300 पिप्स होते इथं. आणि त्याच्यानंतरनं जिथून मार्केटवरती गेले ते का गेलं असेल, त्याच्यानंतर मार्केट इथून का खाली पडलं असेल, आणि पिन पॉईंट परत इथूनच का वरती गेला असेल इथून, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा. ओके, तर हा ब्लँक चार्ट आहे गोल्डचा आणि इंडिकेटर इथं आपण अप्लाय केलेलं आहे. ओके, आता समजा गोल्ड इथून खाली पडतं आहे, तर आपण खाली पडतं आहे तर ही टॉपची जी कॅन्डल आहे ती घ्यायची आहे. टॉपच्या कॅन्डलचं टायमिंग काय आहे, 3:39, 15 जूनची कॅन्डल आहे. तर आपण इथं 15 सिलेक्ट केलं, 3:39 आणि डाऊन सिलेक्ट करायचं आहे. डाऊन सिलेक्ट केल्याच्यानंतर ओके, आता इथं तुम्हाला रेंज बघायला भेटते आहे. ओके, तर रेंज जी आहे ती जर आपण वरून इथपर्यंत हा बॉक्स ड्रॉ केला असा, तर पिन पॉईंट गोल्डने काय केलेलं आहे, गोल्डने हे 50%चा जो सपोर्ट आहे तो कंप्लीट केलेला आहे. कसा केला आहे, कारण ही सॉलिड कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतरनं कंटिन्यू गोल्डने इथं एक सपोर्ट तयार केलेला आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर समजा हा बॉक्स आपण ॲडजस्ट केला असा ह्या वीकपासून, बॉडीपासून. कारण जर खालचं स्ट्रक्चर आपण बघितलं, कुठलं ना कुठलं तरी स्ट्रक्चर पेंडिंग असणार आहे. त्याच्यामुळे गोल्डनी ह्या बॉडीपासून जेव्हा आपण घेतलं इथं, तेव्हा पिन पॉईंट हा 50%चा एक रेजिस्टन्स कंप्लीट केलेला आहे, सपोर्ट. ओके, आणि इथून आता वरती चाललं आहे गोल्ड. ओके, तर समजा वरती चाललं आहे आणि मार्केटमध्ये समजा तुम्ही ही कॅन्डल बघता इथं आणि गोल्ड तोपर्यंत असं वरती इथपर्यंत गेलं आहे, इथपर्यंत. तर आता तुम्हाला कळत नाही की इथून खाली येणार आहे, इथून वरती जाणार आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं आहे, एकदम सोप्या पद्धतीने ही जी लो कॅन्डल आहे, ही लो कॅन्डल घ्यायची आहे. आता ह्या लो कॅन्डलचा टायमिंग आहे 4, तर आपण 4 वाजताची कॅन्डल घेऊ. 4 वाजताची कॅन्डल जी आहे घेऊ आपण, 0 करू इथं आणि अपसाईड करू. आता आपल्याला ही कॅन्डल सिलेक्ट केल्याच्यानंतर पिन पॉईंट वरच्या लेवल बघायला भेटतात. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथून ह्या कॅन्डलपासून आपण इथपर्यंत एक झोन घेतो. पण गोल्ड त्याच्यावरती गेलं आहे, त्याच्यामुळे आपण ह्याची डबल रेंज घ्यायची आहे अशी. आणि जेव्हा आपण डबल रेंज घेतली ह्याची, तेव्हा आपल्याला एक गोष्ट बघायला भेटते आहे की गोल्डनी हे जे ह्याचा 75% जो रेजिस्टन्स आहे तिथं गॅप ठेवलेला आहे. ओके, गॅप ठेवून गोल्ड खाली येतं आहे. नीट जर बघितलं तुम्ही तर इथून गोल्ड खाली येतं आहे. आणि मी बघितलं की 62% जे आहे त्याला पण गोल्डनी, हे बघा 62% आहे, त्याला पण ब्रेकआउट केलेलं आहे. ह्याचा अर्थ गोल्डला एकदा वरती जायचं आहे. आता वरती जायचं आहे आणि इथून इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून खाली आलं आहे. तर मी काय करतो, हा जो बॉक्स आहे हा बॉक्स घेऊन मी बॉडीपासून ठेवतो. आणि बॉडीपासून ठेवल्याच्यानंतर मला गोष्ट कळती की हा जो बॉक्स आहे तो पण खाली ब्रेकआउट केलेला आहे, ब्रेकडाऊन केलेला आहे, म्हणजे खालचं पण स्ट्रक्चर इनकम्प्लीट आहे. मग मी काय करतो की परत जर गोल्ड इथून वरती चाललं आहे तर हाच बॉक्स घेऊन मी खालून परत बॉडीपासून लावतो. आणि बॉडीपासून लावल्याच्यानंतर पिन पॉईंट मला एक इथे सेलिंगची लेवल बघायला भेटते. ओके, कारण मला एक गोष्ट इथं कळाली की जर गोल्डला वरती जायचं असेल तर पहिल्यांदा हे जे खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून आलेलं आहे गोल्ड, ते आधी कंप्लीट करेल आणि मग वरती जाईल. आणि समजा हे जर करायचं नसतं गोल्डला, तर गोल्डनी समजा इथून माझा एक एसेल खाल्ला असता, वरती गेला असतं, हे जे इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसते त्याला आधी कंप्लीट केलं असतं इथं, आणि मग गोल्ड खाली आला असतं कुठं,
हे जे इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसते तिथं त्याच्या खाली आलं असतं. ओके, तर ते कुठपर्यंत आलं असतं? सेम गोष्ट आहे. हा जो बॉक्स आहे आपला, हाच बॉक्स जर इथून घेऊन इथं ठेवला आणि हा बॉक्स इथं खाली ठेवला, हा जो बॉक्स आहे तो 50%चा इथं, तर पिन पॉईंट तुम्हाला ह्याची एक 75%ची लेवल बघायला भेटते. ओके, इथून जर असं ठेवलं तर पिन पॉईंट तुम्हाला इथं 75%ची एक लेवल बघायला भेटते. ओके, तर इथून परत बाईंगला तुम्ही बसू शकले असते. जसं कॅन्डल क्लोज झाल्यावरती तुमचा छोटा मोठा असेल तुम्ही लावून डायरेक्ट अप साईडला, आणि कुठपर्यंत जाणार आहे तुम्हाला पण माहिती आहे. हाच जर बॉक्स आपण इथं वरती ठेवला तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे 75% जो रेजिस्टन्स आहे तो मार्केटसाठी एक पेंडिंग स्ट्रक्चर आहे. तर गोल्डने बरोबर तेच केलं. पहिल्यांदा इथं इनकम्प्लीट दाखवलं, खाली आलं, खाली पण इनकम्प्लीट दाखवलं, वरती गेलं आणि वरती शार्प सेलिंग दिली. शार्प सेलिंग कुठपर्यंत दिली? मोठ्या बॉक्सच्या 75%पर्यंत. म्हणजे हा जो तुम्हाला वरचा बॉक्स दिसतोय, हा जो बॉक्स दिसतोय, हा बॉक्स हा आपला इंट्राडेचा बॉक्स असेल आणि 25%चा बॉक्स म्हणजे हा एक आपला इंट्राडेचा बॉक्स असेल, हा एक. तर ह्याच्याबरोबर पिन पॉईंट गोल्डने इथं लेवल दिली, इथं ह्या ठिकाणी, आणि इथून अपसाईडला चाललेलं आहे. आता अपसाईडला कुठून जाणार आहे मला माहिती आहे की त्याच्यासाठी ही जी पेंडिंग लेवल आहे इथपर्यंत जाईल, आणि इथून जर सेलिंग येते तर ती कशी आली ते पण बघू. इथं पण गोल्डने काय केलं की ह्याला पण इथं ब्रेकआउट दिला, आणि ह्याचा अर्थ काय की गोल्ड अजून वरती जाणार आहे. जर वरती जायचं नसतं तर ह्या रेड लाईनच्या खाली गोल्डने कॅन्डल क्लोज केली असती. ओके, तर मग मी परत काय करतो, मी हाच बॉक्स घेतो, हा बॉक्स इथून वरून बॉडीपासून लावतो. इथं बघा व्यवस्थित, इथून समजा ही आपण लाईन डिलीट केली तर मला एक गोष्ट कळते आहे की खाली यायच्या आधी एकदा गोल्डनी इथं वरती ब्रेकआउट दिला आहे, म्हणजे गोल्डला वरती जायचं आहे. आणि सेम बॉक्स जर मी इथं असा ठेवला इथं, तर गोल्डनी इथं पण हलकासा एकदम हे ठेवलेला आहे गॅप. तर हा जर बॉडीपासून असं लावला तर इथं तुम्हाला दिसेल वरती गॅप, म्हणजे इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसेल. आणि जर हाच बॉक्स घेऊन तुम्ही वरून लावला बॉडीपासून, कारण जर नीट बघितलं तुम्ही झूम करून, ह्या ठिकाणी जर झूम करून बघितलं तर ह्या ठिकाणी हाय कोणत्या कॅन्डलने लावला आहे? ह्या रेड कॅन्डलने हाय लावलेला आहे, आणि त्याची बॉडी कुठे आहे? इथं आहे. ओके, तर आपण जर झूम आउट करून बॉडीपासून जर एखादा बॉक्स लावत असेल तर आपण कुठून लावणार? ह्या नवीन कॅन्डलच्या बॉडीपासून. इथून जर लावला तर पिन पॉईंट तुम्हाला खालनं बाईंग बघायला भेटते. ओके, मग इथं बी तुमची एक बाईंगची एंट्री झाली असती. म्हणजे जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं नीट तर हे स्ट्रक्चर रिक्रिएट झाले डबल. इथून गोल्डनी वरती पण इनकम्प्लीट ठेवलं, त्यानंतर खाली पण इनकम्प्लीट ठेवलं, वरती जाऊन पिन पॉईंट इथून सेलिंग दिली. इथं पण तेच झालं, इथं इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं, खाली आलं, खाली पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं, वरती गेलं, इथून शार्प सेलिंग आली. एवढंच की इथं सेलिंग आली मोठ्या बॉक्सच्या 75% आणि इथं सेलिंग आली ह्या छोट्या बॉक्सच्या कम्प्लीट स्ट्रक्चर झालं. ओके, तर याचा अर्थ आता खाली कुठलं पेंडिंग स्ट्रक्चर नाही आहे, मार्केटला शार्पवरती जायचं आहे आणि इथं बाईंगची एंट्री झाली. ओके, आता ह्याच्यानंतर जर बघितलं नीट तर हा जो बॉक्स घेऊन आपण खालून लावला तर पिन पॉईंट तुम्हाला वरच्या लेवल बघायला भेटतील. इथं पण गोल्ड थोडंसं खाली आलं, वरती गेलं, आणि इथं पण जर हा बॉक्स इथं ठेवला असता आपण तर डायरेक्टली इथं ब्रेकआउट केलेले आहे. याचा अर्थ गोल्डला अजून वरती जायचं आहे. ओके, आणि हे तुम्ही म्हणत असताल की इथं कॅन्डल क्लोज झाल्यात, पण मध्ये जे गोल्डने इथं मुवमेंट दिलेली आहे, ही मुवमेंट दिलेली, ही मुवमेंट, तर तिथून जर हा बॉक्स असा ड्रॉ केला खालून तर तुम्हाला कळेल की हे बरोबर याच्या 50%च्या वरती सपोर्ट घेऊन मार्केटवरती गेलेले. ओके, तर अशा प्रकारे गोल्ड एक स्ट्रक्चर कंप्लीट करतं आणि आपलं इंडिकेटर अशा प्रकारे काम करतो. ओके, आता हा जर बॉक्स तुम्ही इथून बघितला, इथं गोल्डनी इथून जर लावला तर इथं हे केलेलं आहे, ब्रेकआउट केलेलं आहे. तुम्ही काय करू शकता, वरून जर बॉडीपासून जर हा बॉक्स असा लावला तर मग तुम्हाला एक गोष्ट कळेल की ह्याच्या बरोबर मार्केटनी हे केलेलं आहे, म्हणजे तुमचं ट्रेड कुठे तुम्हाला शोधता येईल ते बघा. आता समजा इथून बॉडीपासून आपण लावलं आहे आणि गोल्डने काय केलं, इथून खाली आलं गोल्ड आणि इथं इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून वरती गेलं, तर वरती कुठपर्यंत जाणार आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. हाच बॉक्स घ्यायचा, हा बॉक्स खालून बॉडीपासून असं लावायचा. जेव्हा तुम्ही खालून बॉडीपासून लावता तेव्हा वरती तुम्हाला पिन पॉईंट एक सेलिंगची एंट्री इथं बघायला भेटते. हे बघा, एकदम 50%चा रिट्रेसमेंट आणि तिथून शार्प सेलिंग. आणि ही सेलिंग कुठपर्यंत आलेली आहे, ही सेलिंग आली 160 पिप्स. आणि ही सेलिंग कशी कॅप्चर करायची, हाच बॉक्स घ्यायचा, जिथून पण सेलिंग आली तिथं ठेवायचा. तिथं ठेवला की पिन पॉईंट तुम्हाला ह्या छोट्या बॉक्सच्या 75%चा इथे एक सपोर्ट भेटेल.
झालं, तुमचे 160 पिप्स भेटले, तुमचं टार्गेट हिट. असं म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे जे इंडिकेटर आहे हे एकदम डीप आहे, म्हणजे एकदम सोपं पण नाही आहे. पण याच्यासाठी तुम्हाला हे बॉक्स कुठून कसे ड्रॉ करायचे, त्याच्यानंतर हे छोट्या छोट्या गोष्टी की वीकपासून कसं ड्रॉ करायचं, कॅन्डलपासून कधी करायचं, त्याच्यानंतर हा मोठा बॉक्स इथं ठेवला ते काय होईल. आणि इथं बघा, तुम्हाला जर वाटत असेल तर हाच बॉक्स तुम्ही इथं ठेवला असा, तर गोल्डने पिन पॉईंट 50%, हे बघा इथं पिन पॉईंट 50%. म्हणजे मी हे शिकवलेलं आहे कोर्समध्ये की इथून जेव्हा गोल्ड इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवतं तेव्हा खाली येऊन ह्या जो बॉक्स आहे त्याचा सपोर्ट घेतं 50%चा. आणि इथून पण तेच केलं आहे गोल्डने, इथून एकदम शार्प अपसाईड गेलेलं आहे. आता ज्याला हे जे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, तो काय करणार, इथून डायरेक्टली होल्ड करणार ट्रेड, इथून डायरेक्टली इथपर्यंत कॅच करणार 420 पिप्स. ओके, एकतर तो एस एल घेणार किंवा डायरेक्ट टार्गेट घेणार. आणि ज्याला 420 पिप्स कॅप्चर करता येतात तो भरपूर काय करू शकतो पुढे. म्हणजे आज जर 420 पिप्स घेऊन जर तो शांत बसला तर उद्या तो अजून काही ना काहीतरी चांगले मुवमेंट कॅच करू शकतो. किंवा उद्या जर समजा त्यांचा 1-2 एस गेला तर त्याला काही फरक पडत नाही. ओके, तर आज रोजी असं काम केलेलं आहे गोल्डनी आपल्या इंडिकेटर, आपल्या सेटअपनुसार. आणि बरेच डाऊट असतील तुम्हाला की इंडिकेटरबद्दल अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंट करू शकता. आणि मी यूट्यूबचं बघतो आहे की कोण लाईक करतं आहे. बरेच लोक आहेत की ते फक्त व्हिडिओ बघतात पण ते लाईक करत नाही आहेत. तर असं करू नका, जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा. जेव्हा तुम्ही कमेंट करताल तेव्हा मला कळेल की तुमच्या मनात नेमकं अजून काय डाऊट आहेत, काय तुम्हाला विचारायचं आहे, पण त्याच्यावरती डिटेलमध्ये मला व्हिडिओ बनवता येईल. ओके, आणि राहिला प्रश्न खालच्या स्ट्रक्चरचा, ते बऱ्यापैकी स्ट्रक्चर मी तुम्हाला समजवलेलं आहे. तरी पण तुम्ही जर कमेंट केली आहे छानशी किंवा तुमच्या मनातल्या डाऊटची, तर मी उद्या तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून सांगेन. ओके, आणि बाकीचे बरेच आहे अजून. आपण बिटकॉईनमध्ये पण करूया बॅक टेस्टिंग किंवा सिल्वरमध्ये करूया. त्याच्यामुळे तुमची कमेंट महत्त्वाची आहे, बरोबर. आता इथून तुम्हाला शार्प मुवमेंट भेटल्यात, म्हणजे इथून एक सेलिंगची भेटली आहे, त्याच्यानंतर इथून एक बाईंगची भेटली आहे, त्याच्यानंतर इथून एक सेलिंगची भेटली आहे, आणि इथून पण तुम्ही 50%ची बाईंगची भेटली आहे, आणि इथून बघितलं तर ही एक सेलिंगची एंट्री भेटली आहे. तर एवढ्या सेलिंगच्या एंट्री तुम्हाला भेटल्यात. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही हे सगळं डिलीट करताल, ओके, आणि हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स समजा इथे लावला आहे तुम्ही, आणि इथं तुम्ही बघताय की मार्केटने हे स्ट्रक्चर कंप्लीट केलं आहे का. आणि इथं तुम्हाला एक गॅप बघायला भेटतो, इथं ह्या ठिकाणी एक गॅप बघायला भेटते तुम्हाला. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, बॉडीपासून लावू शकता. बॉडीपासून लावल्याच्या नंतर पिन पॉईंट तुम्हाला खाली लगेच बाईंगची एंट्री बघायला भेटते. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. कळलं. आणि अजून तुमचे काही डाऊट असतील तर बिनधास्त विचारा, आणि कमेंट आणि लाईक मात्र व्हिडिओला पाहिजेत. ओके.